मराठा समाज जिजाऊ महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभ तसेच कोपरगाव नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मराठा समाजातील नगरसेविका व नगरसेवकांचा सत्कार सोहळा शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे ढोल नगाऱ्याच्या गजरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले। यावेळी पारंपरिक औक्षण करून मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले। या प्रसंगी कोपरगाव शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान तसेच उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशोर यांचा जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांचाही गौरव करण्यात आला। मराठा समाजातील नवनिर्वाचित नगरसेविका व नगरसेवकांचा देखील पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाची प्रस्तावना मराठा समाज जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर मंजुषा गायकवाड यांनी केली। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाजहित, महिला सशक्तीकरण आणि समाजाच्या विकासाबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती शिंदे आणि भक्ती आढाव यांनी संयमित व प्रभावी पद्धतीने केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामेश्वरी जोरी यांनी केले। संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात व मोठ्या प्रमाणावर उपस्थितीमध्ये पार पडला। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। नमस्कार। आज जिजाऊ महिला मंडळ कोपरगाव यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व मराठा समाजाचे नगरसेवक यांच्या सत्कार समारंभानिमित्त इथे मी आले कार्यक्रमाला। मी सर्वप्रथम जिजाऊ मंडळाच्या अध्यक्षा सौ मंजुषाताई गायकवाड तसेच उपाध्यक्ष सौ सीमाताई पळसकर तसेच सर्व मंडळाचे सदस्य यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, आमचा आदर सन्मान केला आणि खूप चांगल्या पद्धतीने अतिशय सुरेख असा कार्यक्रमाचे नियोजन त्यांनी केले। खरं तर जे सर्व नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, यांना सर्वांना इथे बोलवून सत्कार नक्कीच त्यांनी केला आहे, पण यातूनच त्यांच्या सगळ्यांच्या मनात त्यांच्या जबाबदारीची जाणीव सुद्धा ही वाढलेली आहे असं सर्वांनीच उद्गार व्यक्त केले आणि आपल्या कोपरगावच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालेली आहे असं मी म्हणेल। आपले जे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत त्यांनी आणि सर्व नगरसेवकांनी आपल्या कोपरगावमध्ये निवडून आल्यावर दुसऱ्याच दिवशी इथे स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि कोपरगाव शहराची स्वच्छता त्यांनी केलेली आहे। मी ह्या निमित्ताने सर्व नागरिकांना एकच विनंती करेल की आपलं शहर स्वच्छ ठेवणं ही फक्त प्रशासनाची किंवा आपल्या नगरपालिकेची आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची जबाबदारी नाहीये, तर आपल्या सर्वांची, प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। कारण आपलं शहर हे आपलं घरच आहे आणि ज्या पद्धतीने आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपण सगळ्यांनी आपलं शहर सुद्धा स्वच्छ ठेवावं। आपण आपल्या घरातला ओला सुका कचरा जो आहे त्याचं वेगळं सेग्रिगेशन करून तो कचरा व्यवस्थितरित्या घंटागाडीमध्येच टाकावा, आपला परिसर आणि आपलं शहर स्वच्छ ठेवावं, एवढं माझा हा एक संदेश आपल्या सर्व कोपरगावकरांना ह्या निमित्ताने मी देते आणि पुनश्च सगळ्यांना आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आपल्या कोपरगावच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा कोल्हे साहेब आणि कोपरगावचे लाडके युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या वतीने संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते। जय जिजाऊ, जय शिवराय। आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना प्रथम मी वंदन करते। आज या ठिकाणी आमच्या जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मराठा समाजातील जे नगरसेवक आणि नगरसेविका यांनी या निवडणुकीमध्ये जो खूप छान असा यश प्राप्त केलं त्याबद्दल त्या सर्वांचा सत्कार सोहळ्याचं आम्ही आयोजन केलं होतं। तर या कार्यक्रमासाठी जे सर्व मान्यवर उपस्थित झाले त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि यावेळी आपले नगराध्यक्ष माननीय परागजी संधान साहेब यांनी आमची जी समाजासाठीच्या समाज भवनाची जी एक
प्रलंबित असलेला प्रश्न होता त्याचा विचार करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते लवकरच सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि माननीय उपनगराध्यक्ष सगळे मिळून हा प्रश्न नक्कीच मार्गी लावतील याची अशी मी आशा करते. आणि जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने असेच नेहमी चांगले चांगले आणि समाजासाठी उपयोगी असे कार्यक्रम होतील. समाजातील सर्व स्तरांपर्यंत आम्ही जाण्याचा नेहमीच प्रयत्न करू आणि आम्हाला जे शक्य आहे तेवढं समाजकार्य आम्ही नेहमीच करू अशी मी ग्वाही देते. जय जिजाऊ, जय शिवराय.